महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांच्या वतीनं छत्रपती रंगभवन सोलापूर इथं समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं। कार्यक्रमाचं उद्घाटन सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते झालं। या शिबिरास महापौर विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती होती। नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा, दाखले, योजनांची माहिती तसंच प्रलंबित महसुली प्रकरणांचे तात्काळ निवारण या शिबिरामध्ये करण्यात आलं। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, तहसीलदार निलेश पाटील, श्रीमती शिल्पा पाटील, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला जंगम, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक विनोद भोसले, प्रशांत पल्ली, विजय चिप्पा, भारतसिंह बडूरवाले, रवी कैयावाले, ऋषिकेश मेट्रे, सिद्धेश्वर कमटम, सात्विक बडवे, नगरसेविका सुनीता कामाठी, श्रीदेवी फुलारे, शंकर चौगुले, नागेश खरात, दीपक राजगे, नागेश सरगम यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। शिबिरामध्ये 7-12 आणि 8 उतारे, फेरफार नोंदी, ई पीक पाहणी, जात उत्पन्न रहिवासी दाखले, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसंच विविध महसुली विषयांवरील मार्गदर्शन आणि अर्जांच्या निवारणाची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन केलं। अशा समाधान शिबिरांमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एका छताखाली जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होत असून प्रशासन नागरिकांच्या अधिक जवळ पोहोचत असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तहसील कार्यालय उत्तर सोलापूर येथील अधिकारी, कर्मचारी, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि संबंधित विभागांनी विशेष परिश्रम घेतले। मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला। असं मानून काम करणारे आमचे पडदुणे साहेब ज्यांनी या समितीचं नियोजन केलं ते आमचे निलेश पाटील साहेब तहसीलदार, त्यांचे सर्व सहकारी, इथे उपस्थित असलेले सर्व अधिकारी, त्याचबरोबर शिबिरात उपस्थित असलेले सर्व लाभार्थी, या मागील पण 2 वेळेला या महाराजस्व अभियानाच्या निमित्त समाधान शिबिराला उपस्थित असलेले आमदार साहेबांनी या ठिकाणी अनेक लोकांच्या अनेक अडचणी व त्या प्रत्येक कार्डाच्या असतील, आधार कार्डापासून ते पोलिसांच्या सर्व कार्डापर्यंत, एसटी महामंडळाच्या कार्डापर्यंत, 7-12चा उतारा असेल, आरोग्याचे असतील, असे सर्व महिलांच्यासाठी असतील, तरुणांच्यासाठी असतील, वृद्धांच्यासाठी असतील, या सर्व योजना या एका छताखाली देण्याचे जे काम आहे ते आमच्या शासनाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेभाऊ, त्याचबरोबर आता त्यांचं कौतुक केलं की आमदार साहेबांनी पण केलं की B2 मध्ये ज्या सर्व प्रॉपर्टी, त्या चाळी असतील, काही खाजगी प्रॉपर्टी असतील, काही लोकांच्या ह्याच्या इमारती असतील, त्या अशा सर्व 9,000 प्रॉपर्टींचं B2 मध्ये आता सगळ्यांचा समावेश झाला आणि त्याचा लाभ सर्व सोलापूरकर मंडळींना होणार आहे। हे सगळं करण्यासाठी महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांच्याकडे सगळ्यांनी B2चा प्रश्न मांडला असेल, परंतु पाठपुरावा करून कमी अवधीमध्ये सोडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमचे आमदार देवेंद्रदादा कोठेने केले। आणि एवढ्या वर्षानंतर तो प्रश्न सुटला सोलापूरकरांनी। अनेक लोक आता आम्हाला विचारतात, ताई आमचा B2 मध्ये समावेश आहे का? मी आत्ताच दादाला असं म्हटलं की B2 मध्ये कोणाकोणाचा समावेश झालेला आहे याची जर यादी करून ते फ्लेक्स आपण सोलापूर शहरामध्ये लावले पडदुळे साहेब, तर सगळ्या लोकांचे गैरसमज दूर होतील आणि त्यांना सुस्कार वाटेल की आपली इमारत याच्यामध्ये आहे, बाबा आपली प्रॉपर्टी आहे, आपल्याला लाभ याचा मिळणार आहे। नाहीतर लोकांना असं वाटतंय की फक्त चाळींच्याच बाबतीत झालेलं आहे। ज्या जुन्या झालेल्या चाळी आहेत, ज्यांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, अशा सगळ्यांसाठी फक्त आहे असं वाटतं। लोकांना यामध्ये काही प्रॉपर्टी पण येणार आहे त्याची अद्यापर्यंत बऱ्याच लोकांना कल्पना नाही। तर याच्यासाठी म्हणून मी आपल्या शासकीय
अधिकाऱ्यांना विनंती करेन की ज्या ज्या भागामध्ये या सगळ्या गोष्टींचा लाभ होणार आहे त्या भागामध्ये त्या भागातल्या प्रॉपर्टी याच्यामध्ये समावेश आहे अशा प्रकारचे फ्लेक्स लावले तर त्या लोकांमधले गैरसमज दूर होईल. अनेक लोकांना B2 फक्त एवढं माहिती आहे. B2 म्हणजे नेमकं काय आहे हे अनेक लोकांना लोकप्रतिनिधींना सुद्धा माहिती नाही आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलही आमच्या लोकप्रतिनिधींना वडवणे साहेब आणि आमदार साहेब आपणही याच्याबद्दल माहिती द्यावी आणि सर्वांना बरोबर घेऊन आपण जे काम करताय आणि आमच्या लोकप्रतिनिधींना शासकीय अधिकारी बोलवून या सगळ्या गोष्टींची कल्पना. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आयोजित करण्यामागचा उद्देश आपल्याला सर्वांना निलेश पाटील यांनी सांगितलेला आहे. मला जरा शासनाचे जे काही धोरणात्मक निर्णय या 2 वर्षामध्ये झाले ज्याच्यामुळे आमूलाग्र बदल महसूल खात्यामध्ये झाला त्याच्याबद्दल बोलायचं. तुम्हाला सर्वांना माहित आहे की कुठलेही जमीन याला औद्योगिक किंवा वाणिज्यिक किंवा निवासी प्रयोजनासाठी कन्वर्ट करण्यासाठी येणे करणं बंधनकारक होतं. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामधील येणे संदर्भातले सर्व तरतुदी रद्द केल्या. अतिशय हा धोरणात्मक निर्णय जो आहे तो सर्वसामान्य पासून ते सगळ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल करणारा निर्णय आहे. आदरणीय आमच्या खात्याचे महसूल मंत्री महोदय, महसूल खातं एवढं गतिमान पद्धतीने चालू आहे. दर आठवड्याला एक निर्णय येतोय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सुद्धा तेवढ्याच वेगाने आणि यानं चालू आहे. आदरणीय मंत्री महोदयांनी B2च्या संदर्भामध्ये, आमदार महोदयांनी या संदर्भामध्ये खरं श्रेय त्यांचंच आहे. आम्ही प्रशासकीय अधिकारी त्यांनी सांगेल त्या कामामध्ये मदत करणं आमचं कर्तव्य आहे. पण साहेब आपल्या मनाला मोठेपणा आहे की आपण माझा सत्कार केला. आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं की प्रशासकीय अधिकारी हा त्याचं आपण आपल्या भागाचा विकास करण्यासाठी जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे ते आमदार महोदय आणि सभागृह घेतं, मंत्रिमंडळ परिषद घेते आणि त्या निर्णयासाठी जे काही तांत्रिक मदत लागते ते प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्याचे आहे आणि आम्ही ते कर्तव्य या भावनेतले केले साहेब. आणि त्याला तुम्ही मला सत्कार केला म्हणजे पूर बनून आला की एक लोकप्रतिनिधी आम्ही हार नाही काही 1-2 दिवस वकील महोदय आणि यांच्या बरोबर त्यांचंही श्रेय आहे. त्याच्यामध्ये चर्चा केली आणि त्याच्यामधनं काय मार्ग काढता येईल आमदार साहेबांना बोललो. आमदार साहेब म्हणले हा निर्णय मी ह्या अधिवेशनामध्येच मंजूर करून घेणार. त्यांची इच्छाशक्ती किती मोठी बघा. अगदी साहेबांचा दौरा लागला, साहेबांच्या दौऱ्यामध्ये मी स्वागताला होतो. अगदी साहेब ज्या घरी थांबले तिथपर्यंत पाठपुरावा करत मी त्या साहेबांच्या समोर उभा केला आणि काय कशा पद्धतीने करते ते सांगायला. दुसरं मंत्रालयात बैठक लागली. त्या बैठकीला आम्ही काही निमित्ताने उपस्थित राहू शकलो नाही. कलेक्टर सरांसोबत इथून विषयावर उपस्थित राहायला सांगून कलेक्टर सरांनी ते अतिशय व्यवस्थित प्रेझेंटेशन केलं. सरांचं श्रेय आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि आमदार महोदय या दोघांचंच खरं श्रेय आहे की आपल्या सोलापूर शहराचा गेल्या 7 वर्षाचा प्रश्न हा एका 2 ते 3 महिन्यामध्ये यांनी मार्गी लावला. साहेब तुमचं खूप अभिनंदन. त्याचबरोबर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतनं श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान संपूर्ण महाराष्ट्रभरात आयोजित करण्यात येत आहे. आपल्या सोलापूर शहरातील उत्तर तहसील तालुक्याचं शहर मध्य विधानसभेचं शिबिर आज गुरुपौर्णिमेच्या दिनी या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित
सोलापूर शहराचे प्रथम नागरिक महापौर विनायक नागरिक बंधूंनो, सर्वप्रथम आज गुरुपौर्णिमा आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु हा असतोच. आपले आई वडील असतील, घरातले व्यक्ती असतील, आपल्या शाळेतले शिक्षक असतील, आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचे वरिष्ठ अधिकारी असतील. वरिष्ठच काय तर एखाद्या कनिष्ठ अधिकाऱ्याकडनं, कनिष्ठ व्यक्तीकडनं सुद्धा आपल्याला जीवनात काही ना काही शिकायला मिळतं. असं व्यासपीठावरील सर्व लोक असतील किंवा समोर बसलेले सगळ्या नागरिकांमध्ये जीवनात प्रत्येकाला लहान मोठा गुरु हा लाभलेलाच आहे. अशा सगळ्या गुरूंना वंदन करून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. मला मनापासून चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं कौतुक करायचं आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचा आहे की त्यांनी महाराष्ट्र राज्याचं महसूल मंत्री म्हणून काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल विभागातल्या क्रांतिकारी निर्णय घेण्याचा धडाका या ठिकाणी लावलेला आहे. अनेक वर्ष देश स्वतंत्र झाल्यापासून, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून महसूल विभागातल्या विशेषतः अनेक अशा शासकीय अडचणी होत्या, ज्या अडचणीमुळे नागरिकांना लाभ देणं, मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सुद्धा अडचणी यायच्या. अशा सगळ्या क्षेत्रावरती बावनकुळे साहेबांनी विशेषतः आमूलाग्र बदल त्या ठिकाणी आणून त्यासाठी वाटेल ते कायद्यात बदल करून घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी करून आपल्या लोकांना, आपल्या नागरिकांना, आपल्या मतदारांना अगदी सोप्या पद्धतीने, एक खिडकी एक पद्धतीने लाभ मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. आज त्याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजस्व अभियानांतर्गत ह्या समाधान शिबिर या ठिकाणी होतोय. ज्या शिबिराच्या नावातच समाधान आहे, ते हेतू मुख्यमंत्री साहेबांचा प्रामाणिक आहे की जनतेच्या कामाचं समाधान झाला पाहिजे. नाहीतर आजपर्यंतचा अनुभव असा असतो की लोकांना अनेक सरकारी कार्यालयात एखाद्या छोट्या कामासाठी अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात, परंतु जवळपास एका शिबिरामध्ये शासनाचे 50 ते 55 विभागाच्या अधिकाऱ्यांना एका ठिकाणी बोलवून सगळ्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी या समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी मी सरकारचं अभिनंदन करत असताना सोलापूरच्या प्रशासनाचं सुद्धा अभिनंदन करतो आणि विशेषतः तहसीलदार निलेश पाटील साहेब तुमचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आज या ठिकाणी आरटीओ विभागाचे लायसन्स देणे असेल, एसटी विभागातील एनसीएमसी चे कार्ड देण्याचा कार्यक्रम असेल, कृषी विभागातील अपघात असतील, ठिबक असतील, वेगवेगळ्या विमांचं कार्ड देणं असेल, नगर भूमिवन अधिकाऱ्यांचं B2 सिंधी समाजाचा विषय असेल, फेरफार शहरातील मोजणीचा विषय असेल, उपाध्यक्ष भूमी अभिलेखांच्या माध्यमातून स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटपाचा कार्यक्रम असेल, ई मोजणी असेल, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने तृतीयपंथीयांना शिधा वाटप असेल, महसूल विभागाच्या वतीने जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, EVS आणि डोमिसाइल सर्टिफिकेट असतील, महसूल विभागाचे प्रलंबित फेरफार डिजिटल 7/12/8 तसेच पुरवठा विभागाचे रेशन कार्डचे माध्यमातले नावं कमी करणे, नावं वाढवणे, ऑनलाईन शिधापत्रिकाची कामं असतील, MSCB चे नवीन कनेक्शन, सोलार कनेक्शन, लाईट बिल दुरुस्ती असेल, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आधार अपडेट, सुकन्या योजना, नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने मुद्रांक शुल्काची सवलत, माफी, आय सरिता, सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या वतीने पंजाबराव देशमुख पीक विमा कर्ज, अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना, या सगळ्या योजनांचा लाभ मला वाटतं आजच्या या समाधान शिबिरामध्ये या ठिकाणी होतोय. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने बाल विकास योजना, एक लाडकी योजना असतील, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून श्रावणबाळ योजना असेल, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून गुंठेवारीचा नियमावलीचा विषय असेल, कलम 155, एनए सुधारणा असेल, भूसंपादन असेल, ह्या सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना ज्यासाठी सामान्य माणसांना अनेक वेळा अनेक त्रासाला सामोरं जाऊन अनेक हेलपाटे मारल्यानंतर हे काम या ठिकाणी व्हायचं, ते काम एका छताखाली या ठिकाणी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन या ठिकाणी करतोय. विशेषतः संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर सगळ्या महिलांना, ज्येष्ठ लोकांना अनेक अडचणी, अनेक वेळा हेलपाटे मारायला लागायच्या. मधल्या काळात एक GRचा फटका सुद्धा आपल्या सगळ्या लाभार्थ्यांना बसतोय. वयाच्या अटीसाठी मला वाटतं जन्म दाखला आणि शाळेचा दाखला बंधनकारक केलेला आहे. निलेश पाटील साहेबांनी मला अधिवेशनाच्या काळात सांगितलं की साहेब, शासनाचा हा GR आपल्याला लोकांना लाभ देण्यासाठी अडचणीचा ठरतोय. आणि मॅडम, मी त्यावेळेस जिरवळ साहेबांना भेटून सांगितलं
होतं की साहेब हे लोक अशिक्षित असतात किंवा त्यावेळी शाळेचं प्रमाण कमी होता किंवा घरात प्रसूती व्हायच्या, साहेब सुद्धा आदिवासी भागात असल्यामुळे साहेब तुमच्या समाजातला सुद्धा हा प्रश्न आहे, तर आपण या दोन दाखल्यांच्या व्यतिरिक्त आणखीन एक तिसरा वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र जर आपण त्या ठिकाणी गृहीत धरलं तर खऱ्या अर्थाने या सगळ्या संजय गांधी चा लाभ आपण या लोकांना मिळवून देऊ शकतो. आणि मंत्री साहेबांनी मला आश्वासित केलंय की यासाठी सकारात्मक निर्णय लवकरच हे महाराष्ट्र सरकार घेईल आणि सगळ्या लोकांना त्या 2 दाखल्यांच्या व्यतिरिक्त वैद्यकीय दाखल्यांवरती सुद्धा त्या ठिकाणी काम करायला मिळणार आहे. आमच्या तृतीयपंथी समाजातील सगळ्या लोकांनी विनंती केली की लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा या घटकातील लोकांना भेटलं पाहिजे. साहेब यासाठी सुद्धा आपण महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतोय आणि जे काय यातलं निकष शासनाच्या दृष्टिकोनातून ठरेल, जे जन्मता महिला आहेत अशा लोकांना लाभ देता येईल का या अनुषंगाने आपण प्रस्ताव शासनाकडे पाठवूया आणि या सगळ्या तृतीय बांधवांना सुद्धा भगिनींना सुद्धा आपण त्या ठिकाणी तो लाभ मिळवून देऊयात. आज हा शिबिर या ठिकाणी होत असताना सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तर B2चा विषय. B2 म्हणजे काय हे सुद्धा माहित नाहीये. सोलापूर शहरावरती लादलं गेलेलं चुकीच्या पद्धतीने असा कर आहे की आपले घरच आपण राहतो, परंतु आपल्या घराचं मालकी आपण ते घर नव्याने बांधू शकत नाही, ते घर कोणाला विकू शकत नाही, त्या घरावरती कर्ज काढू शकत नाही. आणि विशेषतः सोलापूर शहरातल्या पश्चिम भागातल्या 13 चाळी आहेत ज्यामध्ये 5 ते 6 हजार लोक राहतात. त्या चाळींचं 100-125 वर्ष आयुष्य झाल्यामुळे ते कधी पडू शकतात आणि जीवित दुर्घटना सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. आणि त्या चाळींचा पुनर्विकास करायचा असेल तर B2 हा रद्द करणं गरजेचं आहे. आता B2 म्हणजे काय, तर एखाद्या जमिनीची किंमत समजा जर 1 कोटी रुपये होत असेल तर त्याची 50% रक्कम आपल्याला महाराष्ट्र सरकारकडे भरावी लागते. तसं या चाळींचा गणित घातला तर एक चाळीची किंमत ही 25-30 कोटी रुपये सरकारला भरावी लागणारी अशी आहे. त्यामुळं पुनर्विकास रखडला, एक कुटुंबाचे आज वंश वाढला, तिसरी पिढी आल्यामुळं 2-2, 3-3 लोक त्या घरात राहू शकत नाहीत. चाळीत राहताना घरं लहान असल्यामुळं अनेक लोकांची लग्न व्हायची राहिली. प्रत्येक लोकांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्रास होता. आणि हा B2 फक्त सोलापूर शहरातल्या चाळींनाच नाही तर संपूर्ण मोरारजी पेठ असेल, रेल्वे लाईन्स असेल, सिव्हिल लाईन्स असतील, सिद्धेश्वर पेठ असतील, या सगळ्या पेठांवरती ह्या चुकीच्या पद्धतीने लागलेला कर आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आणि बावनकुळे साहेबांकडे मागणी केला की साहेब आम्ही हे ब्रिटिश काळामध्ये विकत घेतलेल्या जमिनी आहेत आणि आमच्या जमिनीवरती या शासनाने चुकीच्या पद्धतीने कर लावलाय आणि ती शुल्क आपण आम्हाला माफ करून द्यावी. महाराष्ट्रात मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की सोलापूरचा B2चा निर्णय हा एकमेव निर्णय आहे की ज्याला फक्त 2.5% त्या ठिकाणी सरकारने GR काढून दिला आणि तेही 2.5% आजची धरायची नाही. म्हणजे उदाहरणतः एका जागेची किंमत जर आज 1 कोटी रुपये निघत असेल 2026 ला तर 1989चा रेडी रेकनर पकडायचा आहे. ती किती रकमेत निघणार आहे तर फक्त 1 ते 2 लाख रुपये त्यावेळेचा रेडी रेकनर त्या मिळकतीचा निघेल आणि त्याच्यावरचे 2.5%. म्हणजे ज्या कामाला 50 लाख रुपये भरावे लागायचे ते काम थेट 2,500वरती आणायचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी केलं. पडदुले साहेब मला या ठिकाणी आवर्जून पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचा सुद्धा उल्लेख करायचा आहे, कारण का B2चा निर्णय 2.5% झाला, परंतु शर्तभंग जे आहे त्या शर्तभंगामध्ये महाराष्ट्र शासनाचा एक GR असा आहे की चालू रेडी रेकनरवरती 50%, 60% त्या ठिकाणी आकारणी करायचा. आणि अगदी कॅबिनेट बैठकीला चालू व्हायला 10 मिनिट राहिले होते. मी गोरे साहेबांकडे हट्ट धरला की साहेब तुम्ही B2 काढायला 2,500 रुपये घेताय आणि जर कोणी शासनाची परवानगी न घेता यापूर्वी परस्पर विकलाय म्हणून त्याला 50% म्हणजे 50 लाख रुपये घेणं हे कुठेतरी अन्यायकारक होणार आहे. आणि आपण लोकांना आश्वासित केलोय की आम्ही तुमचा B2चा विषय निकाली काढून देऊ. मग बावनकुळे साहेबांचा फोन आला, अरे तुझं नेमकं म्हणणं काय, साहेब एकतर पूर्ण माफ करा नाहीतर आम्हाला 89च्या धर्तीवरती शर्तभंग सुद्धा ज्यावेळी झालेला आहे त्यावेळीचा शर्तभंग सुद्धा तुम्ही 2.5% धरा. आणि ती विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी फक्त आणि फक्त बावनकुळे साहेब आणि गोरे साहेबांच्या आग्रहामुळे त्या ठिकाणी मान्य केली आणि तो सुद्धा निर्णय महाराष्ट्रातला एकमेव निर्णय फक्त सोलापूरसाठी लागू झालेला आहे. आपले सिंधी बांधव हे देशाच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तान मधून भारतामध्ये आश्रयाला आले. अनेक वर्ष लोक ते आपल्या सोलापूर शहरात
आपल्या मध्य विधानसभेमध्ये राहतात त्या लोकांच्या मिळकतीचं काम सुद्धा बावनकुळे साहेबांनी विशेष अभय योजना म्हणून त्या ठिकाणी करून दिलेली आहे. त्याही लोकांना 2.5% वरती आज या ठिकाणी लाभ मिळवून देतोय. आणि ज्या कर्णिक नगर असतील, एकता नगर असतील, याही सोसायटींचा विषय आपण येणाऱ्या काळात पुढे घेऊन जाऊ. यासाठी निश्चितच आम्हाला प्रशासनाचं मदत लागेल. मी पुनश्च एकदा प्रशासनाला विनंती करतो की सगळे समोर बसलेली लोक आज तुमच्याकडे आशेने आलेली आहेत. त्यांना कुठेतरी विश्वास आहे की आमची कामं आजच्या या शिबिरामध्ये होती. तर तुम्ही आपल्या प्रत्येक सहकार्याला, आपल्या प्रत्येक कनिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना द्या की कोणाला परत पाठवू नका. प्रत्येकाचा अर्ज स्वीकारून त्यांचं समन्वय, त्यांचं समाधान खऱ्या अर्थाने कसं करता होईल यासाठी आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे. नाहीतर एखाद्या कामासाठी पुन्हा शिबिरात सुद्धा जर हेलपाटे मारावे लागले तर ते निश्चितच बावनकुळे साहेबांना सुद्धा अपेक्षित नसणार आहे. नागरिकांनी निश्चिंत राहावं की आम्ही स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यासाठी जागरूक आहोत. तुमची सगळी अपेक्षित असलेली कामं पूर्ण करून देण्याची जबाबदारी आमच्याकडे असेल. आजचा शिबिराचा आपण लाभ घ्यावा आणि कोणाला काय अडचण असेल तर तुम्ही थेट मला किंवा भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना किंवा आमच्या कार्यालयाला संपर्क साधा. तुमची सगळी कामं आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करून देऊ अशी आपल्या सगळ्यांना आजच्या दिनी खात्री करतो. पुनश्च एकदा सदाशिव पडदुने साहेबांचं आभार मानतो, निलेश पाटील साहेबांचं सुद्धा आभार मानतो. आणि जाता जाता मला आपल्या कुमार आशीर्वाद साहेबांचं सुद्धा मनापासून आभार मानायचे आहे. त्यांनी सोलापूरच्या B2 साठी सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि नव्याने आलेले कलेक्टर कार्तिकेयन साहेबांनी सुद्धा सोलापूरची बाजू महसूल मंत्र्यांकडे ठामपणे मांडली की आमचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राज्यात B2 नाहीये, ते फक्त सोलापुरात आहे आणि ते रद्द करणं उचित राहील. ही ठाम भूमिका जर कोणी मांडली असेल तर ती कार्तिकेयन साहेबांनी मांडली. मला त्यांचंही कौतुक करायचं आहे. साहेब पडदुने साहेब, आपण पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून खूप सोलापूर जिल्ह्यात प्रभावी काम केलं. कुमार आशीर्वाद साहेबांची जोडी त्यांना होती. वारीला का वेगळ्या उंचीवरती घेऊन देण्याचं काम ह्या दोघांनी केलं. कुमार आशीर्वाद साहेबांची बदली झाल्यानंतर मला थोडासा प्रश्न पडला की आता वारीचं कसं, आता पुढच्या प्रशासकीय कामांचं कसं. त्यांनी विमानसेवा सुरू झाली, IT चा विषय थोडासा मागे राहिलाय, उड्डाणपुलाचा विषय थोडासा मागे राहिलाय. ही सगळी कामं कशी होणार. परंतु 125 म्हणण्यासारखं कुमार आशीर्वाद साहेबांप्रमाणेच कार्तिकेयन साहेब सुद्धा आपल्या सोलापूरला एक चांगले अधिकारी या ठिकाणी लाभले आणि त्यांनी वारीमध्ये अतिशय चांगलं काम केलं. त्यांनी सोलापूरचा 10 वर्ष रखडलेला उड्डाणपुलाचा विषय 2 महिन्यात त्या ठिकाणी निकाली काढला. सोलापूरच्या IT विभागाची जागा सुद्धा ताब्यात करून घेण्याचं काम त्या ठिकाणी कार्तिकेयन साहेबांनी केलं. यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. साहेब, मी खूप भाग्यवान आहे की मला आमदार म्हणून काम करत असताना सोलापूर शहराचे जिल्हाधिकारी तरुण लाभले, सोलापूर शहराचे कमिशनर, पोलीस कमिशनर तरुण लाभले, महानगरपालिकेचे आयुक्त सुद्धा तरुण लाभले. या सगळ्या तरुणांसोबत काम करताना अनेक वर्ष, अनेक दशक, अनेक शतक रखडलेली कामं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं या समाधान शिबिर आयोजित केल्याबद्दल अभिनंदन करतो आणि सध्या स्वर्गीय अजित दादांना पुनश्च एकदा अभिवादन करून माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जे आहे ते 40% जवळपास आपल्या राहतं जे आहे लोकांची वसाहत आहे ती चाळीमध्ये आहे. तर आमदार देवेंद्र कोटे यांनी विशेष पाठपुरावा करून B2 म्हणजे काय तर आपले जमिनी देखील अजून आपल्या नावानिशी नव्हते. तर ती जमिनी सर्व ब्रिटिशकालीन नावावर असलेले जमिनी जी आज आपल्याला काही जर करायचं असलं असतं, जेणेकरून बांधकाम असेल किंवा एक परवाना असेल, आपल्याला जर काढायचं असेल, लोन जर काढायचं असेल तर लोन जरी काढायचं असेल तर जे आपले नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी लोन असेल, बांधकाम परमिशन असेल, या काही मिळत नव्हतं. आपल्याला माहिती आहे B2 जमीन हा हेरिटेज लॉन पासून ते आता पूर्ण मुरारजी पेठ असेल, अर्ध सोलापूर, जवळपास 40% जुनं सोलापूर हे B2 जमिनीच्या अंडर येत होतं. तर आमदार साहेबांनी या ठिकाणी सततचा पाठपुरावा, आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आदरणीय गोरे साहेब असतील, आदरणीय आमचे बावनकुळे साहेब असतील, यांच्या ठिकाणी देवेंद्र कोटे यांनी सतत पाठपुरावा करून हा B2 प्रश्न आतापर्यंत जवळपास 40 ते 50 वर्ष झालं
हा विषय सुटला नव्हता. अनेक मोठे लोक आपल्या पुढारी येऊन गेले सोलापूर शहरामध्ये, त्यांच्या देखील हातून हा प्रश्न सुटला नव्हता. तर एक काम करायची जी जिद्द आहे ती आपले आमदार देवेंद्र कोटे साहेब यांच्या हातून हा प्रश्न सुटला. त्यांचं या ठिकाणी मी विशेष कौतुक करतो. कारण का आमदार साहेब कामानिमित्त एवढं धडपड सोलापूर शहराच्या विकासासाठी एवढी धडपड एवढी तळमळ आहे की आज तुम्ही बघता आम्ही पंढरपूरमध्ये होतो. अनेक वर्षापासून आपण फ्लायओव्हर उड्डाणपुलाचा विषय सोलापूर शहराचा अजिबात मार्गी लागत नव्हता. आज 10 वर्ष झाला तो प्रश्न सुटत नव्हता. पण देवेंद्र साहेब कोटे साहेबांनी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांकडे बैठक लावून जी चौथ्यांदा टेंडर जे काढलं होतं ते 3 तारखेला टेंडर या ठिकाणी रद्द होणार होतं. तर अजूनही आपले जमिनी जवळपास या ठिकाणी ऍक्विजिशन कलेक्टर साहेबांच्या अंडर या ठिकाणी झाले नव्हते. तर कलेक्टर साहेबांच्या मागे लागून जवळपास 90 ते 93% जमिनी उड्डाणपुलाच्या जमिनी या ठिकाणी ऍक्विजिशन करण्यास भाग पाडले. सतत जवळपास मला वाटतं 20 ते 25 वेळा बैठका लावून या ठिकाणी 93% जमीन या ठिकाणी ऍक्विजिशन करायला लावले. जर ही 90% जर जमीन ऍक्विजिशन झाली नसती तर हा टेंडर प्रोसेस परत 1 वर्षभर पुढे गेला असता. तर काम करावं तर उत्तम उदाहरण म्हणजे आमदार देवेंद्र कोटे साहेब यांच्या हातून हे सर्व विमानसेवा असेल, उड्डाणपूल असेल, अनेक गोष्टी 40चा B2 प्रश्न तर 50,000 लोकांना थेट लाभ होणार आहे. आज आपल्याला साधी गोष्ट वाटते पण तसं नाहीये साहेब. अनेक वर्षापासून अनेक लोक जे जुने लोक आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की B2 प्रश्न काय. कारण का अनेक लोकांची घरं त्यांच्या नावावर अजून सुद्धा नाही आहेत, हे शासनाच्या नावावर आहे. तर फ्री होल्ड होणं गरजेचं होतं. 40 वर्ष 50 वर्ष झालं या ठिकाणी कुठलीही त्या ठिकाणी पावलं उचलले जात नव्हते. तर हे त्याचा बारीक अभ्यास करून आमदार साहेबांनी या ठिकाणी सततचा पाठपुरावा करून हा विषय सोडवला. त्याबद्दल आमदार साहेबांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो.